जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय भळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी SPPUच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग म्हणजेच डिस्टन्स लर्निंग मोडला विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी सेमिस्टर पॅटर्नचे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून आपल्याला स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये जे काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे, तर BA BCom MA MCom या अभ्यासक्रमाचा जो पॅटर्न आहे तो आता सेमिस्टर पॅटर्न झालेला आहे. आणि आता सेमिस्टर पॅटर्नची जी काही शैक्षणिक वर्ष 23-24मधली पहिल्या सेमची परीक्षा होती ती विद्यापीठाने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली. आणि त्याचा जो काही निकाल लागलेला होता, तर जानेवारी-फेब्रुवारी नाही, थोडं मार्च-एप्रिलच्या आसपास घेतलेली होती. आणि त्याचा जो काही निकाल जाहीर होता, आणि या जाहीर झालेल्या निकालातून जे विद्यार्थी बॅकलॉग राहिलेले आहे त्यामध्ये BA BCom MA MCom या सेमिस्टर पॅटर्न विद्यार्थ्यांना आत्ताच्या जून 2024च्या परीक्षेचा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती देणारा व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकी फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप्स आपण सांगणार आहोत. महत्त्वपूर्ण सूचना या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये विद्यापीठाचं एक परिपत्रक आहे जे 19 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेले होते MA MCom MBA BA आणि BCom या सत्र पद्धतीनुसार म्हणजे सेमिस्टर पॅटर्ननुसार असलेल्या अभ्यासक्रमाचे जून 2024-17चे अनुशेषित म्हणजेच बॅकलॉग परीक्षेचे अर्ज सुरू करण्याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू करून देण्यात आलेले आहे. त्यापैकी जसं BA आणि BComचे फॉर्म हे 12/7 आणि 6/7 रोजी जाहीर करून दिलेले आहे, ज्याची अंतिम जी काही डेट आहे तर ती काही अभ्यासक्रमाची 22/7 आहे, काही अभ्यासक्रमाची 15/7 आहे, काही अभ्यासक्रमाची 10/7 आहे, तर काही अभ्यासक्रमाची 8/7 आणि 9/7/2024 आहे. म्हणजे MComला असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काही परीक्षेचं फॉर्म भरण्याची विदाऊट लेट फी लास्ट डेट 8/7/2024 आहे, तर लेट फीसह 10/7/2024पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. आपल्याला परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि त्याची फी देखील ऑनलाईन पद्धतीनेच पेड करायची आहे. तर नेमकी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्हाला फॉर्म भरण्याची जी काही लिंक आहे ती आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर काय करा, क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काय दिसतं ते आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता तर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करत असताना तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक म्हणजे तुमचा एंटर PRN नंबर. ज्या PRN नंबरवरती तुम्ही आत्ता परीक्षा दिलेली आहे किंवा सेमिस्टर पॅटर्नची जी काही परीक्षा शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये झाली होती त्यामध्ये तुमचा जो काही PRN नंबर तुम्हाला दिलेला होता म्हणजे तो हॉल तिकीटमध्ये होता, तर त्या हॉल तिकीटचा PRN नंबर तुम्ही एंटर करू शकता. किंवा फॉर्म भरण्यासाठी जो काही युजर नेम वापरला होता, ज्याला आपण D22CC000 अशा पद्धतीचा जो काही युजर नेम वापरलेला होता तो युजर नेम टाकू शकता. आणि इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे तर एंटर दी अबो कोड या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे की तुमचा PRN नंबर दिसून येईल. त्यानंतर तुमचं एक्झाम इव्हेंट, तुमचा कोर्स कोणता होता, कोणत्या कोर्सला प्रवेश घेतलेला होता, स्टडी सेंटर तुमचं कोणतं होतं, त्यानंतर इथे एक्झाम फॉर्म नंबर तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे तुमचा एक्झाम फॉर्म किंवा तुमचा जो सीट नंबर असेल तो तिथे बघायला भेटेल. सबमिट एक्झाम फॉर्म तो तुम्ही सबमिट केलेलाच होता. तुमचं पेमेंटचं स्टेटस आत्ता डॅश दिसेल. त्यानंतर डाउनलोड एक्झाम फॉर्म त्या ठिकाणी देखील तुम्हाला ब्लँक दिसून येईल. तर सगळ्यात प्रथम तुम्ही काय करायचं, इथे सबमिट बटनावर क्लिक करा. बघा या ठिकाणी सबमिट बटनावर जे काही आहे आपण या सबमिट बटनावर काय करूया, क्लिक करूया. ज्यावेळेस आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुम्हाला त्या स्टुडंटचं नेम, त्याचा PRN नंबर, त्याची कॅटेगरी, त्याचं स्टडी सेंटरचं नेम दिसेल. एक्झाम इव्हेंट त्याचा जून 2024 दिसून येईल. जो एक्झाम इव्हेंट असेल तो तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर त्याचा जो काही पेपर बॅकलॉग राहिलेला आहे त्या बॅकलॉग पेपरचं नाव या ठिकाणी येणार आहे. पेपरचा कोड येईल. नंतर टीचिंग मोड कोणता होता, तुमचं थेअरी आणि एक्सटर्नल यापैकी तुमचा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. नंतर इथे तुमची एक्झाम फी किंवा तुमचे जेही विषय बॅकलॉग राहिलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर इथं जर काही एक सब्जेक्ट बॅकलॉग राहिलेला असेल तर तिथे तुमची एक्झाम फी येते.
ती जशी की एका विषयाची 125 रुपये आहे, स्टेटमेंट ऑफ मार्क्सला 85 रुपये आहे, कॅप फी म्हणजे पेपर तपासणी 85 रुपये आहे आणि ऑनलाईन एक्झाम फॉर्म प्रोसेसिंग फी 20 रुपये आहे. अशी मिळून एका सब्जेक्टसाठी जवळजवळ 315 रुपये फी असणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट मीडियम ऑफ अपीअरन्स या ठिकाणी क्लिक करून तुमचा आता जसा हा मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पेपर आहे तो इंग्लिश आहे म्हणून तुम्ही इथे मराठीच्या जागी काय करा, इंग्लिश सिलेक्ट करा आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा. ओके. जर 2 सब्जेक्ट असतील तर ते 2 सब्जेक्ट येणार आहे, त्याच्यामुळे काही करण्याची अडचण नाही. ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट तुमचे जे सब्जेक्ट बॅकलॉग आहे ते तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये दिसून येईल. तुम्ही ज्यावेळेस प्रोसीड बटनावर क्लिक करता तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा मेसेज दिसून येईल. सेंटर किंवा व्हेन्यू प्रेफरन्स, सेंटर प्रेफरन्स, व्हेन्यू प्रेफरन्स दिसून येईल. त्यानंतर इथे मीडियम जे सिलेक्ट केलं ते मीडियम तुमचं या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर इथे एक चौकोन बॉक्स दिसणार आहे तुम्हाला. ओके. या चौकोन बॉक्समध्ये दाखवलेलं आहे की आय हॅव व्हेरीफाईड द पेपर्स अँड रेडी टू कन्फर्म. तर त्या बटनावर काय करा, क्लिक करा आणि कन्फर्म बटनावर क्लिक करून तुम्ही पुढच्या पेजला जाऊ शकता. जसं की मी या ठिकाणी आता या बटनावर काय केलेलं आहे, क्लिक केलेलं आहे आणि आता मी कन्फर्म बटनावर क्लिक करणार आहे. कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक ग्रीन कलरमध्ये एक मेसेज येतो, सिलेक्टेड पेपर्स आर कन्फर्म अँड आर सबमिटेड. ओके. सो एवढा मेसेज आला तर तुम्ही काय करा, कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर त्याच्या शेजारी इथे तुम्हाला जनरेट इनवाईस या नावाची टॅब दिसेल, त्या टॅबवर क्लिक करा. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर परत तुमचं स्टुडंटचा नेम येणार आहे, तुमचा PRN नंबर येणार आहे, कॅटेगरी येणार आहे, त्यानंतर फिजिकली हँडिकॅप आहे किंवा नाही येणार आहे आणि इनवाईस म्हणजे त्याचं जे काही बिल आहे ते तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. तिथं तुमची एक्झाम फी, स्टेटमेंट, मार्क लिस्ट, कॅप, ऑनलाईन फी किती आहे किंवा ऑनलाईन एक्झाम फी किती आहे तर याची पूर्ण डिटेल येणार आहे. इथे जसं की 315 रुपये टोटल आहे तर 315 रुपये आलेली आहे. तर इथे तुम्हाला पेमेंट डिटेल्समध्ये सिलेक्ट पेमेंट मोड दिसेल, त्या बटनावर काय करा, क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत थोडंसं खालती इथे क्लिक हिअर टू पे ऑनलाईन या नावाची टॅब तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर या बटनावर अगेन काय करा, क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला UPI पेमेंट सिस्टीम किंवा ज्याला आपण युनिव्हर्सल पेमेंट सिस्टीम येणार आहे. त्यामध्ये तुमची ऑर्डर, पेमेंट ऑर्डर नंबर येईल, ॲप्लिकेशन नेम येईल, पर्पज नेम येणार आहे, टोटल अमाऊंट पण या ठिकाणी दिसून येणार आहे आणि सगळ्यात शेवटी इथे तुम्हाला सिलेक्ट युअर पेमेंट ऑप्शन दिलेलं आहे. तिथे तुम्हाला डू यू ॲग्री टू पे अमाऊंट ऑफ ॲन अमाऊंट ₹315. सो इथे सबमिट बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन टाईम लगेच काय होईल, तुमचा काउंटिंग होईल. तुम्हाला 15 मिनिटाचा टाईम पिरियड असेल, या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं पेमेंट पूर्ण करायचं आहे. तर पेमेंट इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही म्हणजे पेमेंट करण्याचे जे काही वेगवेगळे मोड आहे त्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI यासारखे ऑप्शन तुम्ही पेमेंट करण्यासाठी यूज करू शकता. जसं की मी आता UPI हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. मी UPIचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहे UPIमध्ये पण, जसं पे विथ UPI ॲप्स. ओके. नंतर तुम्ही UPIचे वेगवेगळे ॲप्स वापरू शकता, जसं भीम UPI ॲप आहे. ते करण्यासाठी तुम्ही 1 नंबर क्लिक करा किंवा 2 नंबरचा ऑप्शन आहे पे थ्रू द UPI QR कोड. म्हणजे इथे हा जो काही QR कोड दिसतो तो तुम्हाला काय करायचा आहे, स्कॅन करायचा आहे आणि जसं फोनपे, गुगल पे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पेमेंट पूर्ण करायचं. त्यासाठी तुम्हाला 4 मिनिटाचा टाईम अवधी दिलेला आहे. किंवा पे थ्रू द UPI ID म्हणजे तुम्ही जर का UPI ID टाकला आणि इथं व्हेरीफाय UPI केलं तरीसुद्धा तुम्ही मेक पेमेंट करू शकता. जसं की तुम्ही आता हा QR कोड काय केला, स्कॅन केला आणि QR कोड स्कॅन केल्यावर तिकडून ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करता, पेमेंट ज्यावेळेस सक्सेसफुल होतं त्यावेळेस डायरेक्ट काय होतं, तुमचं रिडायरेक्ट पेजला या पद्धतीचं पेज तुम्हाला समोर दिसून येईल. त्या ठिकाणी तुम्हाला सांगून दिलं जाईल एक्झाम फॉर्म सबमिशन, फी, पेई, पेमेंट डिटेल्स आणि ट्रान्झॅक्शन डिटेल येईल. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म नंबर, तुमचा ट्रान्झॅक्शन ID, किती अमाऊंट आहे, कोणत्या डेटला झाली आणि मॅसेज फ्रॉम बँक म्हणजे बँकेपर्यंत ते पैसे गेले का नाही किंवा संबंधित अकाउंटला पोचले का नाही याची माहिती भेटेल. आणि या ठिकाणी आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. ओके. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा पुन्हा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे बघा आता तुमचा एक्झाम इव्हेंट दाखवलेला आहे, कोर्स कोड दाखवला आहे, कोर्स नेम दाखवलं आहे, स्टडी सेंटर नेम, एक्झाम फॉर्म नेम, सबमिट एक्झाम फॉर्म इथे सबमिटेड येईल. ओके. मागाशी पाहिलं तर तिथे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसत होतं, आता ते ग्रीन कलरमध्ये दिसत नाही. ओके. त्यानंतर पेमेंट स्टेटस आहे, पेमेंट कन्फर्म. मागाशी तिथे डॅश होतं, आता काय झालेलं आहे, पेमेंट कन्फर्म झालेलं आहे. आणि इथे डाउनलोड एक्झाम फॉर्म या बटनावर तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. तर
विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, ज्यावेळेस तुम्ही ती प्रिंट डाउनलोड करताल तर प्रिंट डाउनलोड केली तर याचा अर्थ तुमचं पेमेंट काय झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे. तर तुमची जी काही परीक्षा असणार आहे ती लवकरच कधी होईल, कशा पद्धतीने होईल, कुठे होईल याबाबत आपण लवकरच अपडेट देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने परीक्षेचा फॉर्म कसा भरावा याबाबतची माहिती आपण बघितलेली आहे. जर आपल्याला युजर नेम किंवा PRN नंबर माहीत नसेल तर तुम्ही आपल्या स्टडी सेंटर कोऑर्डिनेटरला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा एखादा विद्यार्थी असेल त्याला जर का त्याचा युजर नेमच माहीत नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून सुद्धा तुम्ही तुमचा युजर नेम काय करू शकता, मिळवू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचा PRN नंबर टाकून तुमची डेट ऑफ बर्थ आणि बाकी डिटेल टाकून तुम्हाला तुमचा PRN नंबर किंवा तुमचा युजर नेम तुमच्या मोबाईलवर मिळवता येईल. उलट तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याच वेळेस तुम्हाला मेल आणि तुम्हाला टेक्स्ट मेसेज विद्यापीठाने पाठवलेला होता, तो देखील बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा बॅकलॉग एक्झाम फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती बघितलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.